महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व प्रख्यात दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी आपला वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला। अभिजित पानसे यांनी आज दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये ईव्हीएम मशीनचा केकच्या स्वरूपात म्हणजे केक त्यांनी बनविला होता। कार्यकर्त्यांनी तो केक कापून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। ईव्हीएम मशीनने लावलेला हा निर्णय त्यांना मान्य नाही, त्याविरोधात त्यांनी आज अभिजित पानसे यांनी ईव्हीएम मशीनच्या आकाराचा केक कापून आपला विरोध ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। ईव्हीएम विरोधात त्यांनी ईव्हीएमच्या प्रतिकृती असलेला केक अभिजित पानसे यांनी कापला। यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली। नमस्कार, मी अभिजित पानसे आणि आज माझा वाढदिवस आहे म्हणून सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधू सहकारी सगळे जमलेले आहेत। मला मनापासून त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम हव्याच असतात। दरवर्षी त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमावरतीच आम्ही आमचं कार्य करत असतो आणि आमचे अरुण घोसाळकर यांच्या संकल्पनेतून आणि अनेक आमच्या मनसैनिकांच्या महाराष्ट्र सैनिकांच्या संकल्पनेतून आम्हाला जी मनातली एक भावना व्यक्त करायची आहे ती केक स्वरूपात आम्ही इथे आणलेली आहे। तुम्ही जर बघत असाल तर जे आमच्या ठाणे शहरचा सुद्धा रिझल्ट लागला किंवा महाराष्ट्रातले अनेक रिझल्ट आहेत हे या ईव्हीएमच्या माध्यमातून कसे काय फिरवले गेले त्याची चर्चा आपण ऐकतोय। एवढं राक्षसी बहुमत कसं मिळालं याच्याविषयी सगळ्यांना शंका आहे, त्यांना सुद्धा शंका आहे। तर आपण हे ईव्हीएम निदान ठाणे शहरातलं ईव्हीएम आपण त्याचा एक निषेध म्हणा किंवा खरं निषेध वाढदिवसाला म्हणायला नको, पण त्याचं सत्य परिस्थिती दाखवायला आम्ही हे ईव्हीएम मशीन कापतो आहे। आणि तुम्ही जर लक्षात घ्या या ईव्हीएम मशीनच्या मागे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे आमचं इंजिनच होतं। सगळ्यांना कळलं आपलं इंजिन होतं आणि हे इंजिन ईव्हीएम कापल्याशिवाय ठाणे शहरातलं तुम्हाला दिसणार नाही, महाराष्ट्रातलं दिसणार नाही। माझे मित्र आवर्जून आले। थँक्यू सर।